झारखंडमध्ये दारू घोटाळ्यात अमित साळुंखे याला अटक झाली आणि इकडे महाराष्ट्रात शिंदे पिता पुत्रांची झोप उडाली. कारण हा अटक झालेला अमित साळुंखे श्रीकांत शिंदेच्या मेडिकल फाउंडेशनला देणगी देतो. जर अमित साळुंखे याने तोंड उघडलं तर झारखंडचे पोलीस येतील आणि एकनाथ शिंदे किंवा श्रीकांत शिंदेंना अटक करून घेऊन जातील. कारण झारखंडमध्ये काँग्रेसचं सरकार आहे, त्यामुळे तिथं अमित साळुंखेला कुणी वाचवू शकणार नाही. गद्दारांचे दिवस फिरले आहे वाटतं. इतके दिवस शिंदेच्या आमदारांचे घोटाळे बाहेर येत होते, आता तर थेट एकनाथ शिंदेचे घोटाळे बाहेर येत आहे. चाललंय काय महाराष्ट्रामध्ये? एकनाथ शिंदेना कोण अडचणीत आणतंय की आपल्याच उपद्व्यापामुळे एकनाथ शिंदे अडचणीत येत आहेत. म्हणजे एकनाथ शिंदेचे आमदार अडचणीत येत आहेत, एकनाथ शिंदेचे मंत्री अडचणीत येत आहेत. आता तर एकनाथ शिंदे स्वतः आणि त्यांचा मुलगा खासदार श्रीकांत शिंदे हे दोघंही अडचणीत आले आहेत, गोत्यात आले आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. झारखंडच्या अँटी करप्शन ब्युरोने केलेल्या एका कारवाईचा परिणाम आता थेट महाराष्ट्रावर झालाय आणि महाराष्ट्रावर म्हणण्यापेक्षा एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्यावर झालेला आहे. कारण झारखंडच्या अँटी करप्शन ब्युरोने केलेल्या कारवाईत अमित साळुंखे नावाच्या एका उद्योजकाला अटक करण्यात आली आहे. हे अमित साळुंखे म्हणजे एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांचे सहकारी आहेत. लोक सहकारी हा शब्द वापरतात, उद्योजक हा शब्द वापरतात. मी त्यांना साथीदार आहे असं म्हणेन. याचं कारण एकनाथ शिंदेच्या आणि श्रीकांत शिंदेच्या काही ट्रस्टमध्ये या अमित साळुंखेंचा सहभाग आहे. संजय राऊत हे रोज काहीतरी धमाका करत असतात. संजय राऊत यांनी असा आरोप केलेला आहे की श्रीकांत शिंदेचं जे मेडिकल फाउंडेशन आहे त्याचा आर्थिक कणा जे आहेत, म्हणजे त्याला जे पैसे पुरवतात ते हे अमित साळुंखे आहेत. तर अशा या अमित साळुंखेंना झारखंडच्या अँटी करप्शन ब्युरोने अटक केलेली आहे. याचं कारण झारखंडमध्ये एक मोठा मद्य घोटाळा झालाय. सर्वसामान्य माणसाच्या भाषेत सांगायचं तर दारू घोटाळा झालेला आहे. आता गंमत अशी आहे की आर्थिक कणा आहे म्हणजे काय आहे? ते या मेडिकल फाउंडेशनला पैसे देत आहेत का, त्याला मदत करतायत का, त्याला देणग्या देत आहेत का? पण असा हा कायदेशीर प्रकार दिसत नाहीये. याचं कारण महाराष्ट्रामध्ये काही काळापूर्वी जो एक ॲम्ब्युलन्स घोटाळा झाला होता त्याच्याशी या अमित साळुंखेचा संबंध आहे. नेमकं काय झालंय हे सांगतो. अमित साळुंखे जे एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांचे निकटवर्ती आहे, लक्षात घ्या, त्यामुळेच त्यांना हे कंत्राट मिळालेलं आहे. त्यांना रुग्णवाहिकांचं कंत्राट मिळालं होतं. 108 नंबर फिरवला की ही रुग्णवाहिका येते. अशा 900 ते 1,500 रुग्णवाहिकांची सेवा महाराष्ट्र सरकारला पुरवण्याचं हे कॉन्ट्रॅक्ट आहे. लक्षात घ्या, अमित साळुंखे यांच्या या सुमित फॅसिलिटीज कंपनीला हे 10 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट आहे. म्हणजे 10 वर्ष या कॉन्ट्रॅक्टमध्ये अमित साळुंखे पैसे ओढणार आहेत. जर हे कॉन्ट्रॅक्ट अमित साळुंखे यांना एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्यामुळे मिळालेला आहे तर या कॉन्ट्रॅक्ट मधला काही वाटा, काही शेअर हा श्रीकांत शिंदे यांच्या मेडिकल फाउंडेशनला जातोय का? सध्या ही कार्यपद्धती आहे, लक्षात घ्या, राजकारण्यांची. एखादा छोटा उद्योजक, छोटा उद्योगपती, छोटा व्यापारी गाठायचा, त्याला कंत्राट द्यायचं आणि त्या कंत्राटामधून आपल्याला स्वतःला कमिशन घ्यायचं. अशी कमिशनबाजी एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांनी केली आहे का? हे अमित साळुंखे आता अटकेमध्ये आहेत, हे लक्षात घ्या. झारखंडच्या एसीबीच्या अटकेमध्ये आहेत. तिथे जबाब ते मद्य घोटाळ्याविषयी देतील, पण त्या जबाबामध्ये जर ते महाराष्ट्रातल्या व्यवहाराविषयी, देवाणघेवाणीविषयी काही बोलले तर एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे अडचणीत येऊ शकतात, हे लक्षात घ्या. झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चाचं आणि काँग्रेसचं सरकार आहे. हे भाजप विरोधी सरकार आहे. त्यामुळे तिथे कुणीही या अमित साळुंखेंना वाचवू शकत नाही.
एकनाथ शिंदेना आजपर्यंत कुणी वाचवलं? एकनाथ शिंदे यांच्या पाठी सुद्धा ईडी लागली होती. त्यांचा सेक्रेटरी गायब झाला होता अनेक दिवस, हे आपल्याला माहिती आहे. परंतु ईडी त्यांच्या पाठी लागू शकते पुन्हा एकदा. जर ॲम्ब्युलन्स घोटाळा इतका मोठा आहे आणि इतका उघड आहे, तर ईडी एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्या पाठी लागू शकते. देवेंद्र फडणवीस तिथे आपल्या केबिनमध्ये बसून हसत असतील की एका बाजूला एकनाथ शिंदेच्या आमदारांचे उपद्व्याप वाढलेले आहेत, अडचणीत येत आहेत. दुसऱ्या बाजूला फडणवीसांनी नगरविकास खात्यामध्ये कोणताही निर्णय झाला तर तो मुख्यमंत्री कार्यालयाला कळवला पाहिजे असा निर्णय घेऊन एकनाथ शिंदेच्या आर्थिक नाड्या आवळलेल्या आहेत. आणि तिसरीकडे या झारखंड एसीबीच्या कारवाईमुळे अमित साळुंखे यांना अटक झालेली आहे. एकनाथ शिंदे यांची चारी बाजूनी कशी कोंडी झाली आहे बघा. मी अशासाठी म्हटलं देवेंद्र फडणवीस हसत असतील, कारण काही विशेष प्रयत्न त्यांना करावे लागले एकनाथ शिंदेची कोंडी करण्यासाठी असं दिसत नाहीये. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता हे प्रकरण उघडकीला आल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय की संजय राऊत यांच्या बोलण्याला आम्ही काही महत्त्व देत नाही. श्रीकांत शिंदे म्हणतायत संजय राऊत यांच्याकडे पुरावा असेल तर त्यांनी सिद्ध करावा. माझा उलटा प्रश्न आहे, संजय राऊत यांच्याकडे पुरावा असेल तर ते देतीलच, पण संजय राऊत यांनी एवढा गंभीर आरोप केला की एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्याशी संबंधित फाउंडेशनचा आर्थिक कणा जो आहे अमित साळुंखे, हा पकडला गेलेला आहे मद्य घोटाळ्यामध्ये. एवढा गंभीर आरोप केला आणि थेट ॲम्ब्युलन्स घोटाळ्याचा संबंध यांच्याशी जोडला, तरी सुद्धा श्रीकांत शिंदे, एकनाथ शिंदे किंवा शिंदे यांच्या शिवसेनेचा कुणीही बडा नेता संजय राऊत यांच्या विरोधात डिफेमेशन करायला तयार नाही, अब्रूनुकसानीचा दावा ठोकायला तयार नाही. कारण त्यांना माहिती आहे की अब्रूनुकसानीचा दावा जर आपण केला तर वर्षानुवर्षे कोर्टात त्याचा निकाल लागणार नाही आणि संजय राऊत या प्रकरणात मागे हटतील अशी अवस्था नाही. त्यामुळे जर आपण कोर्टात गेलो अब्रूनुकसानीचा दावा ठोकायला तर आपलीच अडचण होईल अशी भीती या मंडळींना वाटत असेल. कारण पूर्वी अशी कार्यपद्धती होती की किरीट सोमय्या एसीबी कडे किंवा सीबीआय कडे विरोधी पक्षांच्या नेत्यांविरुद्ध तक्रारी करायचा आणि मग त्यांच्यावर धाडी टाकल्या जायच्या, त्यांची चौकशी सुरू व्हायची. आता जर समजा संजय राऊतनी किंवा विरोधी पक्षाच्या एका नेत्याने श्रीकांत शिंदे फाउंडेशन विरुद्ध ईडी कडे किंवा सीबीआय कडे तक्रार केली तर त्यांची चौकशी सुरू होऊ शकते का हे लक्षात घ्या. पण अमित शहा ते होऊ देणार नाहीत. याचं कारण आता एकनाथ शिंदेना जर दाबाखाली ठेवायचं तर या प्रकरणाचा उपयोग होऊ शकतो. अमित साळुंखेंच्या अटकेतून ज्या गोष्टी बाहेर येतील त्या येतील, पण अमित साळुंखे जर बोलले तर एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे सुद्धा अडचणीत येऊ शकतात. एकूण मी म्हटल्याप्रमाणे शिंदे मंडळींना काही बरे दिवस आहेत असं मला दिसत नाहीये.